छोटा आजोबा म्हावरं लायले वाटतं. शेलभेल म्हावरा आहे. पाकाट फक्त चालली लिलावाला. या एका पिशव्यात मस्तपैकी म्हावरा घेतलाय आणि आता बाबा कोल्डला घेऊन चालल्यात. आमच्या आता कांजी बनवली रंग मासो. मालजी दादा कधी चाललो म्हावऱ्यालाच. चला तर सरपंचाच्या सोबत माझी सरपंच आणि आता गावचं अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत चाललंय इंदापूरला. त्याच्या पुढं आलो की गाव लागतं तारास्ते गावावरून मस्त दिसतंय ना रोडच्या खालती. त्याच्या पलीकडचं पण बरंचसं डोंगर दिसतात आणि त्या डोंगरावर असलेली गावं पण मस्त दिसतात. त्यामुळे देखावला मस्त वाटतं. वडापाव सेंटर. आता मी बऱ्याच वेळा वडापाव खाल्लाय. मस्त वडापाव लागतं यांचं. फेमस वडापाव सेंटर आहे. आणि आता बरेच बस आले ते का ठाणे बागमांडला महाड बोरिवली. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांना शुभ सकाळ. आता सकाळचं 9:30 वाजवायला आल्यात. सकाळूच बरेचसे व्हिडिओ येऊन गेलो. मस्त आज पण मोठा म्हावरा आलता बोलतं बंदरावरची. ताडा शिंगालो कोत्या. पाठच्या व्हिडिओत तुम्ही देखली मोठी कोत्या शिंगट्यो मोठा म्हावरा पाठच्या व्हिडिओत पण देखलं रावस बिवस. तर आज पण बराचसा म्हावरा येऊन गेला आणि अजून काही होड्यात ना ते म्हावरा वाटावतात. आता मोठ्या बोटी नाही जातात मोठ्या समुद्रात, त्यामुळं सगळा मोठा म्हावरा आहे ना बहुतेक या आपल्या खाडीत आलेला असतं. त्या पकडात असतात आपली कोली लोकांना. या देखा आता काम चालू आहे ना, तर आमची जेटी पण पूर्ण तोडून टाकली. आता रस्तं तोडून टाकलं. या पण फोडणारच बोलतात. ते त्याचा म्हावरा वाटावतात. आता तुम्हाला दाखवते. आता यानं सगळं कचरो लागले. मला वाटलं म्हावरा वाटावतो का काय. आणि या पावसाच्या टायमात आहे ना सगळे डोंगरावरचे नाही येऊन समुद्राला भेटतात ना, त्यामुळे कचरो पण भरपूर लागते. छोटा आजोबा म्हावरं लायले वाटतं. येतो ऐसा म्हावरा आहे बकेट मध्ये. सगळा शेलभेल म्हावरा आहे. मिक्स. बुरीचा ना. सगळी जाला वरून आणल्यात आणि हात वाटवत बसल्या. येते का बहुतेक जाला त्या कचरोच दिसेल. म्हावरापेक्षा जास्त कचरो. पाकाट फक्त चालली लिलावाला. या एका पिशव्यात मस्तपैकी म्हावरा घेतलाय आणि आता बाबा कोल्डला घेऊन चालल्यात. आमच्या आता टोल आहे मंदिरात. डोमे आहे. इरंग आहे तो. इरंग आहे काय. शिंगाली त्यांची 2-3 वाजता येते. तर मस्तपैकी कोल्डला म्हावरा घेतलाय आणि आता चाललो घरा. हा हे पुष्पाबाईन दिला. निमावाईनी बोलते सांगलेला निरोप. नाही बंदरात आहे. चालेल. आई चालली मसल्या आणि बंदरावरची आणलेला म्हावरा वहिनीने घेतला कापावला.
मी आतमध्ये स्वस्तिक दे का काहीचा फोन घेऊन बसले. मको खाते मको. म्हणजे आता या मावरचा कांजी बनवली रंग मासो. मालजी दादा कधी चाललो? मावरालाच शिंगट्यो पण आतमध्ये. तर जेवायला बसलाय मस्तपैकी भाकरी डोम्यांचा कांजी. ते एक मंदिर पण आहे. जोडीला कांदो घेतलाय. दुपारचं 1:40 जायलंय आणि इकडे खेळतात. बाबा झोपलं येऊ. तर मंडळी या जेवायला. आई चालली कालवान वाटतं. आई मसल्या गेलेली कोलिम देखाव. कोलिम काल बोलतं भरपूर आलतो. आज कोलिमच नाही मसल्यात पण, त्यामुळे परत आहे आणि आता कालवाना गेला. जेवलू पण एकदम घाईघाईत. आणि आता आमच्या गावचं सरपंच जे आता अध्यक्षात गावचं त्यांच्यासोबत इंदापूरला चाललंय. म्हणजे आमच्या गावातनं इंदापूर पर्यंत प्रवास आणि इंदापूर देखावला भेटेल आता आपल्याला. काय बोलतास? युट्यूबवर चला. हे दुपारचं 2:15 वाजल्यात. दुपारचा प्रवास आहे. त्याने लवकर 3 वाजेपर्यंत आता पोहोचावत आहे, त्यामुळे घाई. चला तर सरपंचाच्या सोबत माझी सरपंच आणि आता गावचं अध्यक्ष त्यांच्यासोबत चाललंय इंदापूरला. रेनकोट घेतलंय कारण आता थोड्या वेळापूर्वीच एक पावसाची झटाक येऊन गेली. आणि आमच्या सालाची नवीन इमारत देखा साला खुर्च्या शेजारांची चालल्या. या आमच्या गावाचा बोकाडी खुर्चा एरिया. इंदापूर तरी पण ना आमच्या गावात ना 34-35 किलोमीटर असेल. पावसामुळं वातावरण पण मस्त हिरवागार झालंय. यो रोवळे गाव. आमच्या गावापासून पुढं आलो की पहिलंच गाव रोवळे गाव लागतं. आता मस्त जुना राम मंदिर पण आहे. आणि हे सगळं तळा तालुक्यांचं गाव आता आपल्याला भेटतील. कुडे आणि कुडे गावातील एक मोठी मस्जिद. आता मुस्लिम समाजांची पण घरं आहेत बरीच. आणि थोडंसं पुढं आलो की आता पुढं मस्त वडापाव भेटतात. आता ढाबो आहे कुडेकरांचं. यो ढाबो. त्यानंतर यो गाव मांदाड. आता चेकपोस्ट पण आहे. आणि यो सरळ रस्तो गेला ना तो रोहा साईडला गेला. मांदाडच्या एकदा पुढं आलो ना की ऐसो सिमेंटचं रस्तो लागतं. तो पूर्ण इंदापूरपर्यंत मुंबई गोवा हायवे पण आता सिमेंटचंच झालं आहे, तुम्हाला माहीतच असेल. यो फाटो कुड्याच्या लेणीवर गेले. आपण केव्हा तरी कुड्याच्या लेणीवर नक्की जावंच आहे. त्याच्या पुढं आलो की गाव लागतं तारास्ते गाव. मस्त दिसतंय ना रोडच्या खालती. त्याच्या पलीकडचं पण बरंचसं डोंगर दिसतात आणि त्या डोंगरावर असलेली गावं पण मस्त दिसतात. त्यामुळे देखावला मस्त वाटतं. अशा एक मस्त सुंदर गावांचं दर्शन घेत आम्ही पोचलो तळामध्ये. तळा आमचा तालुका, त्यामुळे तळा शहर आम्हाला जाम आवडतं. तळ्यात जावंच असेल ना तर इथनं लेफ्ट मारून वरती जावं लागतं. पण आम्हाला इंदापूरला जावंच आहे, त्यामुळे आम्ही सरळ चाललो. यो तळा इंदापूर हायवे. या रोडला पण बरीचशी दुकानात, वाटिका हॉटेल पण आहे मोठा. आणि पेट्रोल भरायचं असेल तर चंडिका पेट्रोलियम पण आहे. आम्हाला आधीच उशीर जायला मुलं आम्ही हायवेवरशी सरळ म्हणजे भरपूर वेगाने इंदापूरला गेलो. आणि आहे मुंबई गोवा हायवे. इंदापूरमध्ये आल्या. आज ऊन पण पडलं आहे, गरम होतं त्यामुळं गरम पण होते, त्यामुळं फालुदा होते. इथे काय एक शिवनेरी बस चाललं आहे. आपल्या
तळा साईडलाच चाललंय. तळा इंदापूरच आहे. तर येताना पण एक तळा इंदापूर भेटली आणि आता परत चाललंय. इथनं मुंबई जायचं असेल ना तर आम्हाला हाता यावं लागतं तळा साईडची आणि ह्यातनं बस चालू असतात बहुतेक मुंबई जाणारे आणि इकडे जाणारे पण. तर आमच्यासाठी या सोयीस्कर आणि जवळचा ठिकाण. आणि रेल्वेने जायचं असेल ना तर रोहा रेल्वे स्टेशन. तर मस्त फालुदा. जगनदादा तिकडेच उभा आहे, कोणतरी भेटावला येणार आहे, त्याला एक पार्सल द्यायचे आहे आणि लगेच रिटर्न जावं. त्यामुळे मी एकटंच राहिलो. तर जात त्यामुळे एकटंच इंदापूरमध्ये येऊन फालुदा, कारण ऊन पडलं आहे, गरम होतं. माणगाव बहुतेक आहेत ना 8-9 किलोमीटर आहे इंदापूरमधून. आणि शॉप्स बरंचसं उघडं पण आहेत आणि बरंचसं इथं बंद पण आहेत. आज शनिवार असल्यामुळं बहुतेक शॉप बंद असल्यामुळं फिरावचं मन नाही कराय. इंदापूरमधील श्री मुरलीधर मंदिर, मुंबई गोवा हायवेवरचं आहे मंदिर, मस्त आहे. मंदिरात मुरलीधर श्रीकृष्ण आहेत, गणपती बाप्पा आणि अंबे मातेची मूर्ती आहे. आणि आतून मंदिर मस्त आहे. दुपारचं आता 3:30 वाजल्यात आणि इंदापूर बस स्टॉप. एक दहा इंदापूर बस उभी आहे आणि दुसरी श्रीवर्धन बोरिवली. दीप वडापाव सेंटर. आता मी बऱ्याच वेळा वडापाव खाल्लाय. मस्त वडापाव लागतं यांचं, फेमस वडापाव सेंटर आहे. आणि आता बरेच बस आले होते का, ठाणे बागमांडला, महाड बोरिवली, ही मंगाशी उभी तीच आहे श्रीवर्धन बोरिवली. आणि ही इंदापूर आणि आत्ता आली ठाणे महाड. भरपूर सगळे मुंबईतून येणारे बस आता झोपतात आणि मुंबईत जाणारे पण. ही निघाली ठाणे महाड शिवशाही. अरे लगेच दुसरी पण आली इथे का, मुंबई बोरली श्रीवर्धन. कवा पण या तर बस भेटणारच. आता 3:30 वाजल्यात. आणि बस स्टॉप पासूनची कोलाड साईड, कोलाड मुंबई साईड हा. आणि नागरोली फाट्यापर्यंत आले. त्यांना 58 किलोमीटर पेन आहे. पनवेल 89 किलोमीटर, नवी मुंबई 104 आणि ठाणे 152. आणि आता रत्नागिरी दे का 207 किलोमीटर आहे. पजनी 415, मंगलोर 780 आणि कन्याकुमारी 1550. इकडून बरेचसे ट्रेन येत असतात या लोकेशनवरशी, तुम्हाला माहिती आहे एवढं अंतर आहे. मगाशी मी त्या साईडची दाखवली मुंबई किती दूर आहे ती. इंदापूरमधील श्री हनुमान व गणेश मंदिर. आणि आता आपण देखणार आहोत इंदापूरचा रेल्वे स्टेशन. एकदम सावकाश गाडी चालवते. आता ढोकलांच्या रस्त्यावर राहिलं आहे. आता काही गाडी वगैरे धावत नाही. कमेंट्समध्ये भरपूर काळजी दाखवत असतात आपली. थँक्यू, तुमचं प्रेम. तर मी भरपूर काळजी घेत असते. अरे का हेल्मेट पण आलं आहे सोबत, मी घालून चालवतं. फक्त व्हिडिओ काढताना डोक्यावरची हेल्मेट काढते. तर आता आपण देखूया इंदापूरचं रेल्वे स्टेशन. नवीन ढोकलांचं रस्ता राहिलं आहे. लास्ट टाईम जेव्हा आलतो ना तेव्हा पूर्ण माथ्याचा रस्ता होतो. भरपूर दिवसांनी आज चाललं स्टेशनला. तर ऐसा काहीसा आहे. एक मालडब्याची लागले. चुकीच्या ठिकाणी आल्यासारखं वाटते रे म्हणा. आता तिकीट घर वगैरे कधी दिसे तर हां तिकीट घर तिकडे आहे, त्यांची ती कॉलनी आहे, चांगली आहे. मालगाडी इथे कंटिन्यू उभी आहे. म्हणजे सध्या डेव्हलपमेंट चालू आहे. काम होणार आहे व्यवस्थित. असं बनवलं नाही दिवाळीच पकड. तिकीट घर वगैरे आहे ना, ते पटऱ्यांच्या पलीकडे आहे. ती ट्रेन उभी आहे त्यामुळे दिसलं. जगनदादाचे पण कामं हुरकासपर्यंत मस्तपैकी आपला फिरून जायला फोन आलो. त्यानंतर मी आता आले आणि आता आम्ही परतीचा प्रवास करू. तर जाऊ का मस्त AC वाल्या गाड्यात बसले जगनदादा सरपंच. चला आता चाललो परत घरा. परत जाताना आता मी ड्रायव्हिंग करणार. तर परत
येताना तळ्यात पण नाही थोपलो. तळ्याच्या पुढं या हॉटेल आहे मस्त रोडला आपल्या मांदाड तळा रोडला. पियुष हॉटेल पियुष. आता चाय मस्त भेटतं बोलतात सरपंच बोलले. सो चाय पिऊया. कोणतरी गाणी पण बोलतंय. पर्यटक आहात कोणतरी. तर मस्त चहा आलेला आहे. कशी आहे चाय? मस्त आहे. भरपूर लोक थोपतात चहा पिवायला स्पेशली. हॉटेल पण एकदम मस्त आहे. निसर्गात आहे एकदम मस्त. समोर व्ह्यू पण भारी आहे. आणि संध्याकाळचं 5:15 वाजता आम्ही पोहोचलो गावात. ते का आता कालवावाल्या पण बसल्यात संध्याकाळच्या. कालवावाल्या